नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख. आज मी आपणास आध्यात्मिक शरीराचा दुसरा भाग यावर बोलणार आहे. मित्र, आपण पाहिले मागच्या एपिसोड मध्ये आध्यात्मिक शरीर आणि त्याचे अंकित असणारी हृदयांकित असणारी 5 चक्रे यांचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामधील प्रत्येक चक्राभोवती असणारे परस्पर विरोधी गुण जसे इच्छा विरुद्ध समाधान, भीती विरुद्ध धैर्य हे आपण पाहिलेलं आहोत. परंतु आज आपणाला याच 5 चक्रापैकी एक नंबरचं चक्र जे आहे, ह्या चक्राच्या अंकित हजारो बिंदू आहेत, पैकी 4 बिंदू ABCD ह्याचा आज विचार करणार आहोत. आता हे बिंदू कुठे आहेत पहा. डावे स्तनाग्राच्या बरोबर हे 2 बरगड्यामध्ये जी पोकळी असते त्या लाईनला बरोबर या ठिकाणी हा A नंबर पहिला बिंदू असतो. त्याच्या खाली एक 4 बोट्या अंतरावर B असतो आणि त्याच्याच खाली C बिंदू असतो. आणि या C बिंदू पासून डावीकडे हृदयाच्या बाजूला डावीकडे हा चौथा D हा बिंदू असतो. हे 4 बिंदू अतिशय फार महत्वाचे असतात आणि हे आपल्या वर होणारे जे संस्काराचे ठसे असतात ते ठसे गोळा करत असतात. आपल्याला माहित आहे, हृदय शुद्ध असतं किंवा अशुद्ध असतं. जेव्हा हृदय शुद्ध असते तेव्हा परस्पर विरोधी गुण म्हणजे वर्णपट पिंड प्रदेशातील म्हणजे हृदयातील यात्रा सुकर करतो. आणि जेव्हाही यात्रा सुकर होते त्यावेळेला आपल्याला त्याकडे जाण्यास आपल्याला सोयीस्कर करतो. परंतु जेव्हा हृदय अशुद्ध असतं तेव्हा मध्ये हृदयामध्ये जटिलता किंवा अशुद्धता साठत जाते. ती अशुद्धता जास्तीत जास्त किंवा अधिक प्रमाणात साठत जाते. त्यामुळे भावांच्या गुंतामध्ये आपण अडकतो आणि आपण सहज प्रक्षुब्ध होतो. या संस्काराची सुरुवात जर आपल्या इच्छा, आकांक्षा, आवडी याच्यावर अवलंबून असते. आता संस्कार म्हणजे काय नेमकं पहा. पहिल्यांदा तुमच्या मनात विचार येतो, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा किंवा सतत. त्याच्यानंतर तुम्ही त्या विचारावर आधारित काहीतरी कृती करू लागता. वरच्यावर कृती केल्यानंतर ह्या कृतीत सवयीत रूपांतर होतं. तुमच्या रोजच्या जीवनामधला हा भाग आहे. सवय लागते. ती सवय एकदा झाली तर त्याचे ठसे निर्माण होतात, म्हणजे संस्कार निर्माण होतात. आणि एकदा ठसे निर्माण झाले की पुन्हा तुम्हाला काही कृती करावी लागत नाही, म्हणजे कृतिशून्यता असतात. मग याच्यातून चांगले किंवा वाईट असे संस्कार निर्माण होतात आणि त्याच्यातून अपराध भाव हा सुद्धा निर्माण होतो. अशा पद्धतीने संस्कार निर्माण होत जातात. मग या संस्काराची सुरुवाती आपण पाहिल्याप्रमाणे आपल्या इच्छा किंवा आवडी-निवडी यावर अवलंबून असतात. त्यातून बऱ्याच वाईट चांगल्या अशा इच्छांची निर्मिती होते आणि चीड आणणारी इच्छा सुद्धा या हृदयातच निर्माण होतात. या सर्व इच्छा सगळ्यात महत्वाचा भाग घेतो. या ज्या आपल्या मनात ज्या निर्माण होणाऱ्या किंवा हृदयात निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा चक्र क्रमांक 1 भोवती असणाऱ्या ऊर्जेच्या उपकेंद्रावर म्हणजे आता सांगितलं ABCD ह्या याच्यावर जमा होतात. आजच्या तुमच्या रोजच्या जीवनामध्ये याचा फार मोठा महत्वाचा भाग आहे किंवा तुम्ही अनुभवता. तेच तुम्हाला मी आता फक्त या हृदयाचा आधार घेऊन तुम्हाला सांगत आहे. आपल्या भावनेच्या क्षेत्रात म्हणजेच हृदयात कुठल्याही आवडीनिवडीची प्रतिक्रिया C बिंदू जमा होतात. तुमच्या मनात विचार आला म्हणजे हृदयात विचार आला की पहिल्यांदा तो विचार हा ABC जो आहे ना या C बिंदूवर थडकतो. पहिला विचार हा प्रतिक्रिया त्याची C बिंदूवर आपल्याला जमा होतात. त्याच्यानंतर आध्यात्मिक, कारण का हा C बिंदू हा आध्यात्मिक शरीर रचनेचा आहे, जे आपण पाहतो त्याचा पडाव बिंदू आहे म्हटलं तरी चालेल. आध्यात्मिक प्रणालीत संस्कार शिरण्याचा हाच पडाव. तुमचे जे काही संस्कार असतात आपल्या मनात निर्माण होतात आणि ते त्यात रुतून बसतात ते या C पॉइंटवरच असतात. बिंदू C कडून ठसे मग इथून पहिल्यांदा इथे जमा होतात आणि इथून इतर उपकेंद्राकडे जातात. म्हणजे A, B आणि D ह्या 3 केंद्राकडे हे ठसे जात असतात. कारण आणि विशेष म्हणजे ह्यात जे ठसे निर्माण होतात ते प्रत्येक संस्काराची एक कंपन गती असते, विशिष्ट कंपन गती असते. उदाहरणार्थ तुम्हाला सांसारिक चिंता आहे ती A बिंदूवर,
कुठलीही संस्कारिक चिंता ही ए बिंदूवर येते. विषयाशक्ती किंवा काम वासना हा बी बिंदूवर थडकते आणि अपराध भावना डी बिंदूवर सरकते. जेव्हा आपणास सांस्कारिक अडचण येते तेव्हा ए बिंदू प्रभावित होतो. इथला तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असं तुम्ही विचार केला तर तो सतत तुम्ही विचार करता, तुमच्या मनावर त्याची ठसतं की आपण घ्यायचं तुम्ही ठरवता. तुम्ही तुमच्या पगाराचा हिशोब करून कर्ज काढून आपण ह्याचे राहिलेल्या ह्याच्यामध्ये आपण हप्ते फेडतो का ह्याचा तुम्ही विचार करता आणि ते फेडतोय सिद्ध झाल्यानंतर तुम्ही धाडस करून तो फ्लॅट घेता. हे तुमचं धाडस आहे. ह्या फ्लॅट घेतल्यानंतर तो हे सगळा परिणाम हा ए बिंदूवर राहतो. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर म्हणजे तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर म्हणजेच काय केलं, तुम्ही अडचणीवर मात केली आणि त्याचा तुमचा आत्मविश्वास वाढला. मानसिक क्षमतेत बळकट येते. तुमचा आत्मविश्वास वाढला असेल तर तुमची मानसिक क्षमता वाढते, बळकट होते. या उलट जर तुम्ही अडचणीवर चिंता करत राहिला तर ए बिंदूवर जडत्व होता. म्हणजेच फ्लॅट घेऊ का नको, आपण कर्ज फेडू शकतो का, अशा जेव्हा प्रश्न निर्माण तुमच्या मनात होतात तेव्हा तुमच्या हृदयामध्ये जडत्व निर्माण होते आणि ते जडत्व ए बिंदूवर थडकते. कारण सर्व सांसारिक गोष्टी असतील त्याचा संबंध आपल्या ए बिंदूशी आहे. दुसरा बिंदू आपल्या कामवासना किंवा विषयांकित हे मानवी अस्तित्वाचा महत्वाचा अंग आहे याची आपल्याला जाणीव आहे. जेव्हा आपल्या कामवासना किंवा विषयाचे संतुलित व संयमित असतात तेव्हा आपणास नियमन शक्य होते. पण जेव्हा आपल्याला प्रबळ इच्छा होते तेव्हा बी बिंदूवर त्याचा ठसे निर्माण होतात. ए आणि बी बिंदूवर ठसे निर्माण होतात. अपराधाची भावना ही सर्वात जोड असते आणि ती डी बिंदूवर असते. म्हणजेच काय, जेव्हा आपण एखादी आपल्याला हवी असणारी गोष्ट करत नाही आणि परंतु नको असणारी गोष्ट करत असतो त्यावेळेला या भावनेचा उगम होतो. उदाहरणार्थ एक डॉक्टर 4-5 असे त्यांच्या कॉन्फरन्सला निघालेत एके ठिकाणी. 1 तासभरच वेळ आहे. जाताना त्यांना एक ऍक्सिडेंट झालेला दिसला. त्यातलं एखाद्याला वाटलं की अरे चला आपण त्याला मदत करावी, पण बाकीच्यांनी त्याला वेळ बघा आपल्याला कार्यामध्ये आपल्याला वेळ होईल, आपल्यामुळे आपल्याला गेलं पाहिजे म्हणून ते जातात. पण याच्या मनात ते तसंच राहून जातं. कॉन्फरन्स संपून रात्री घरी येतात, दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात व त्याच्या मनातून गेलं नसल्याकडे पेपर उघडून बघितल्याबरोबर त्यानं पहिल्यांदा ही घटना कुठं आहे का हा त्यानं पार मिळाला तर त्याच्यावर पहिल्याच पानावर ती घटना उल्लेखलेली होती आणि ऍक्सिडेंटची घटना सांगितलेली होती आणि त्या शेवटी एक वाक्य होतं, जर त्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्याचा कदाचित प्राण वाचला असता. ही जी भावना त्याच्या मनात बसली ही फार जड आहे, ती सहजासहजी जात नसते. अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या डी बिंदूवर जमा होतात. आणि कारण काय, ही अपराधीपणाची जी भावना असते ती सर्वात जड असते आणि ती भावना डी बिंदूवर स्थिरावते. हे ए बी सी डी हे 4 बिंदू हृदय क्रमांक 1 च्या अंकित बिंदू आहेत. म्हणजे हृदय क्रमांक 1 ची हृदय चक्र असते, त्याच्या भोवती ते असतात, त्याच्यामध्ये त्याच्या अंकित बिंदू आहेत. हे बिंदू आध्यात्मिक शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून हजारो उपबिंदूपैकी आहेत. म्हणजे ह्या चक्रामध्ये काय सगळ्याच ह्याच्यामध्ये हजारो असे उपबिंदू आहेत. त्यांच्यापैकी 4 बिंदू असे आहेत हे ए बी सी डी की ज्यावर फक्त ठसे गोळा करतात. जेव्हा ठसे शुद्धीकरणाने काढले जातात, काढता येतात आपल्याला माहिती आहे, जेव्हा हे ठसे शुद्धीकरणाने काढले जातात तेव्हा आपल्याला इच्छेचा उपद्रव होत नाही. मग त्याचा परिणाम काय होतो तर आपल्याला समाधान नसतं. परंतु जेव्हा ह्या ठशांच्यामुळे जडत्व निर्माण होते, या ठशांच्यामुळे जडत्व येते तेव्हा आपण खूप अस्वस्थ वाटते आपल्याला. जेव्हा ABCD वर शुद्धतेचा किंवा अशुद्धतेचा प्रभाव पडतो एखादा, उदाहरणार्थ घेऊ आपण शुद्धतेचा प्रभाव, हा प्रभाव तरंगासारखा बाह्य दिशेने प्रसारित होत असतो किंवा इतर प्रणालीवर पण दिसून येतो. म्हणजे ज्या वेळेला त्याची शुद्धता असते, म्हणजे तरल मन तुमचं असतं, कुठलीही अस्वस्थता नसते, कुठल्याही याच्या फंक्शन मध्ये अडथळा येत नसतो, म्हणजे शुद्ध असतं, त्यावेळेला ती वाफ निर्माण होते आणि हृदयातील दुसऱ्या चक्रावर, म्हणजे इथून इथे आत्मा ज्या ठिकाणी आहे दुसऱ्या चक्रावर ते जाते. ही गेले शांतता या गेल्यावर करणारे इथली शांतता वाढते
किंवा तिथं शांतता नांदते आणि शुद्धता वाढते. जेव्हा तुम्हाला अशा वेळेला तुम्हाला एखाद्या व्यवहारात एखादी व्यक्ती पाहिली, तुमचं मन शांत होतं, तुमच्या मनात आनंद वाटतो, तुम्हाला स्थिरता येते. किंवा एखादी घटना अशी घडली तर त्याच्यामुळे तुम्हाला आनंद होतो. उदाहरणार्थ तुम्हाला बाळूमामा तुमच्या डोळ्यासमोर आले की तुमचं मन शांत होतं. किंवा एखादा घटना, समजा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं सर्व पद्धतीनं पूर्ण अंशानं पार पडलं, तुमचं मन शांत होतं. ह्या भावना ह्या याच्यामध्ये निर्माण होतात, त्याचे तरंग जाणवू लागतात. तेव्हा त्या व्यक्तीवर किंवा त्या घटनेवर आपण प्रेम करू लागतो. या उलट जेव्हा बिंदू क्रमांक 2 इथे अशुद्धता असेल, तो प्रत्येक वेळेस ती जटिलता आणि अस्वस्थता निर्माण करत असेल तर आपण वैतागून जातो. 2 बिंदूवर अस्वस्थता निर्माण झाली असेल तर आपण वैतागून जगातील आत्मा असतो. तर परिणाम बिंदू आणि ह्याचा परिणाम बिंदू क्रमांक 3 वर आपल्याला जाणवतो. आणि बिंदू क्रमांक 3 वर कोण आहे? राग आणि प्रेम हजर असतं. त्यावेळी येथे बिंदू क्रमांक 3 वर राग व प्रेम कायम हजर असतात. बिंदू क्रमांक 3 वर प्रेम, जसे प्रेम व राग शुद्ध असतात, बिंदू क्रमांक 3 वर जर प्रेम आणि राग शुद्ध असतील तर बिंदू क्रमांक 4 वर असणारे धैर्य आणि निरोगी भीती आपोआपच विकसित होतात. म्हणजे त्याचा चांगला परिणाम बिंदू क्रमांक 4 वर होतो की भीती आणि ते धैर्य हे विकसित होतात, म्हणजे सकारात्मक राहतात. त्या आपणास योग्य मार्गावर आणतात. क्रमांक 4चा अनुभव क्रमांक 5च्या गुणांना जागृती करतो. 5वा कुठं? कंठामध्ये काय आहे? शुद्धता, स्पष्टता, ज्ञान. हे या 5व्या चक्राशी निगडीत आहेत. म्हणजेच या आंतरिक प्रवासात, या हृदयांकात आध्यात्मिक यात्रा असते, त्या आंतरिक प्रवासात एका ठिकाणी होणाऱ्या बदलाचा परिणाम दुसऱ्यावर पडतो. एका ठिकाणी 1 वरचा 2 वर किंवा 2 वरचा 3 वर, 3 वरचा 4 वर, असं एका दुसऱ्यावर होत असतो. त्याला बटरफ्लाय असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्याचा परिणाम बिंदू क्रमांक 6 इथं आज्ञाचक्र असतं. आणि मनस म्हणजेच हृदयाचे 4 भाग, मनाचे चित्त, मनस, अहंकार आणि बुद्धी, हे 4 भाग, त्यातल्या मनस क्षेत्रावर त्याचा परिणाम पडत असतो. मनस क्षेत्र हे विचार आणि जाणीवा ह्याच्याशी संबंधित आहे आणि हे भ्रम सहन करू शकत नाहीत. म्हणजे मनस क्षेत्र, विचार आणि जाणीवा ही वस्तुतः भ्रम सहन करू शकत नाहीत. जेव्हा मन जडत्वामुळे अथवा जटिलतेमुळे अशांत असते, जडत्वामुळे किंवा जटिलतेमुळे किंवा अशुद्धतेमुळे अशांत असते, तेव्हा आपण माणुसकी किंवा मानवी गुणांवर पार घालून बसतो. आणि याच कारणासाठी आपणाला या ठिकाणी आपण या अशुद्धतेची किंवा जटिलतेची शुद्धता करणं किंवा स्वच्छता करणं आवश्यक असतं. नाहीतर काय होतं? तर हे जडत्वाचे ओझन सहन करणं आणि त्याच वेळी आपला आंतरिक प्रवास पुढे जाणं शक्य होत नाही. हे जडत्व जर याच्यावर व्हायला तर आपणाला पुढचा प्रवास व्यवस्थित करता येणार नाही. मग याच्यासाठी काय करायचं? तुमच्या मनामध्ये जे धाडसी, प्रेमळ किंवा शांत अशा कसल्याच इच्छा निर्माण होऊ द्यायची नाहीत. म्हणजेच त्याचा परिणाम त्याच्यावर होणार नाही आणि जडत्व कमी होऊ शकेल. ह्याच्यासाठी एक हार्टफुल साधना ही संस्था आहे, त्याने एक उपाय सांगितले. म्हणजे हार्टफुल साधनेने ABCD बिंदू विशुद्ध व पवित्र करण्यास उपयुक्त ठरते ही साधना. काय? C बिंदूवर आपल्याला माहिती आहे, आवड निवड यांना पहिल्यांदा कुठलीही इच्छा असेल तरी C बिंदूवर पडते, तर ती निर्माणच होऊ द्यायची नाहीत. मग त्याच्यावर प्रतिबंध करायचा. त्यासाठी मग काय करायला पाहिजे? तुम्ही तुमचे विचार दुसरीकडे डायव्हर्ट करायला पाहिजे, वळवलं पाहिजेत. म्हणजे ध्यानमग्न अवस्था जर दाखली तर तुमचे हे विचार त्याच्याकडे जाणार नाहीत. त्यामुळे चेतनेवर ठसा कुठल्याही प्रकारचा परिणाम टाकणार नाही. हार्टफुल साधना ऐक्यासाठी A बिंदूवर ध्यान करण्यास सुचवते. विश्वबंधुत्वासाठी ध्यान केल्यास सर्वांमध्ये ऐक्य निर्माण होते. सकाळी B बिंदूवर उठल्यावर सकाळी हा जो B बिंदू आहे याच्यावर जर ध्यान जर केलं तर कामेच्छा कमी करते. A बिंदूवरचं ध्यान आणि B बिंदूवरचं शुद्धीकरण आपल्या जीवनातील जड प्रवृत्ती दूर करतात. या पद्धतीत स्वतःचे शुद्धीकरण
आणि सामाजिक कल्याण यात योगदान देतात। टी बिंदूवरील ठसे काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अपराधी भावनेचा त्याग करायचा प्रयत्न करायचा जाणीवपूर्वक। म्हणजेच काय करायचं, आपण झोपताना इतर सकारात्मक प्रवाहाची कल्पना करत राहायचं किंवा सकारात्मक विचार करत राहिला तर तुमची अपराधी भावना कमी कमी होत जाते, एकदम जात नाही। शेवटी जर तुम्ही प्राणाहुती सहित ध्यान जर केलं, विश्वशक्तीची जी ऊर्जा आपण बाहेरून आपल्या शरीरात घुसते त्याच्याशी जर तुम्ही ध्यान केल्यास तर हे अपराधीपणा निघून जाण्यास मदत होते। मित्र, शेवटी सुखाचा शोध घेत असताना म्हणजे आपल्याला आनंद कसा मिळतो, तर आनंद तुमच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात, त्यातल्या काही इच्छा सफल होतात, काही इच्छा होत नाहीत। मग आनंद मोजायचा कसा, तर साधा प्रश्न आहे। आनंद बरोबर तुम्ही तुमच्या पूर्ण झालेल्या इच्छा डिवायडेड बाय इच्छाची एकूण संख्या, इच्छा निर्माण झालेल्या संख्या किती निर्माण तुमच्या पूर्ण झाल्या त्याच्यावरती हा रेशो अवलंबून असतो। जर तुम्हाला आनंद जर मिळवायचा असेल तर तुमच्या इच्छांचं प्रमाण कमी करायला पाहिजे। जितक्या जास्त तितके सुख कमी असते, इच्छा जितक्या जास्त तितकं सुख कमी असते। इच्छाचं प्रमाण 0 असेल तर आनंदाचे प्रमाण अमर्याद असते। आनंद हा इच्छाच्या वस्तू प्रमाणात असतो। आपण जर इच्छा आकांक्षामध्ये रूपांतर करू शकलो तर त्याच्या आपल्याला त्या उन्नतीत खाली ठरतात। पहा, कुठलाही आपण संत ज्ञानेश्वर महाराजापासून शेवटपर्यंत पार तुम्ही कुठलाही नामदेव महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या किंवा बाळू मामा घ्या, ह्यांचा जर विचार केला तर त्यांच्या ज्या इच्छा कशा असतात त्यांना सतत ते आनंदीत आपल्याला पाहायला मिळतात। तशा स्वरूपात जर तुम्ही केला तुमच्या इच्छा कमी केल्या तर तुम्हाला सुख निश्चितच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। नमस्कार। तुम्हाला हे जर एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे टीकात्मक परिषद माझ्यापर्यंत पोहोचवू द्या। नमस्कार।